नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मूडी फूडी श्वेतामध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं करंजीचं रव्याचं सारण कसं करायचं ते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खुसखुशीत करंजी कशी करायची ते दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम इथे मी 2 कप मैदा चाळून घेत आहे। या बाउलने मी 2 कप मैदा घेतलेला आहे। इथे चवीनुसार मीठ यामध्ये मी घालत आहे आणि एकदा मीठ आपण मैद्यामध्ये मिक्स करून घेऊया। पुढे आता इथे मी 3 चमचे गरम करून तूप याच्यामध्ये ॲड करत आहे आणि हे तूप देखील आता आपण मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया। तूप गरम असल्यामुळे पहिला आपण चमच्यानेच असं मिक्स करायचं आहे, नंतर तुम्ही हाताच्या साहाय्याने ह्याला छान असं मळून घेऊ शकता। पूर्ण जे आपलं तुपाचं मोहन जे आहे ते व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे आणि अशी मूठ तयार झाली पाहिजे। पुढे मी यामध्ये पाणी घालून पीठ मळून घेत आहे। करंजीचं पीठ एकदमच कडक किंवा एकदमच पातळ आपल्याला नाही ठेवायचं आहे। मी मध्यम प्रमाणातच पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला आपण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया झाकून। मी असा हा थोडा गोळा करून घेत आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेलाचा हात लावून मग मी झाकून ठेवून देणार आहे 15 ते 20 मिनिटांसाठी। आता इथे मी साठं तयार करून घेत आहे। त्यासाठी मी मैदा आणि अंदाजे 2 ते 3 चमचा मी तुपाचा वापर केलेला आहे। हे छान असं आपल्याला फेटून असं क्रीमी टेक्स्चरमध्ये करून घ्यायचं आहे। आता बरोबर 20 मिनिटं झाली होती, तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं थोडं असं मऊसूत झालेलं आहे छान असं। मी परत एकदा 1 मिनिट मळून घेतलेलं आहे हे पीठ आणि त्याचे मी असे 3 गोळे साईडला काढून ठेवत आहे। समप्रमाणातच मी 3 असे गोळे केलेले आहेत। आपली करंजी थोडीशी सुंदर दिसण्यासाठी मी इथे थोडासा फूड कलरचा देखील वापर करत आहे। तर एक गोळा मी तसाच ठेवला आहे व्हाईट कलरमध्ये, दुसऱ्या गोळ्यामध्ये मी ऑरेंज कलर थोडासा ॲड केला आहे आणि तिसऱ्या गोळ्यामध्ये मी थोडासा असा हिरवा कलर ॲड केलेला आहे। आता हे आपण मळून घ्यायचं आहे आणि परत 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तिन्ही गोळे आपले कलरफुल असे रेडी झालेले आहेत। आता एक एक गोळा घेऊन मी त्याला लाटून घेत आहे। सर्वप्रथम इथे मी जो सफेदवाला आपला गोळा होता पिठाचा नॉर्मल मैद्याचा, तो वाला मी इथे घेतला आहे आणि जेवढा आपल्याला पातळ जमेल तेवढा आपण लाटून घ्यायचा आहे। आता मी हा पिवळावाला कलरचा गोळा घेतलेला आहे, हा देखील मी तसाच लाटून घेत आहे। जेवढा आपल्याला पातळ जमेल तेवढा आपण छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे। आणि हा शेवटचा म्हणजे आपला हिरवा कलरवाला गोळा, हा देखील मी लाटून घेतलेला आहे। आता हा तिने आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत। मग आपण एकावर एक लावून त्याला साठं लावून घ्यायचं आहे। तर इथे सर्वप्रथम मी पिवळ्या कलरचा गोळा म्हणजे जी आपली लाटी तयार झालेली होती ती घेतलेली आहे। परत एकदा थोडंसं लाटून घेतलेलं आहे आणि जे आपण साठं तयार केलं होतं मैदा आणि तुपाचं ते मी इथे लावून घेतलेलं आहे। नंतर मग मी व्हाईटवाली जी आपली पोळी आहे ती ह्याच्यामध्ये परत लावलेली आहे। थोडंसं हलक्या हाताने परत एकदा लाटून घेतलेलं आहे आणि परत साठं लावून घेते। शेवट म्हणजे आता इथे ही हिरवी पोळी आपली हिरव्या कलरची, त्याला देखील मी सेम प्रोसेस केलेला आहे। एकदा परत आपण व्यवस्थित असं सगळं दाबून घेऊया आणि जी वरची आपली लाटी आहे त्याच्यावर देखील मी आता साठं हे लावून घेत आहे। एकदमच कमी किंवा एकदमच जास्त नाही लावायचं आपल्याला साठं, व्यवस्थित पूर्ण लाटीला लागलं गेलं पाहिजे एवढीच आपल्याला काळजी घ्यायची आहे। असे काय मध्ये फुगे वाटत असतील, बबल्स वाटत असतील तर ते देखील तुम्ही हाताच्या साहाय्याने असे दाबून घेऊ शकता। आणि आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे आहे, थोडीशी बारीक फोल्ड करून आपण प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे त्या सुटणार नाहीत। तर तुम्ही बघू शकता आता मी हळूहळू असं गोल करून त्याला व्यवस्थित राऊंड करून घेत आहे। ह्या प्रोसेसने आपली करंजी थोडी छान अशी कुरकुरीत पण होते आणि खुसखुशीत पण होते। स्वतः मोठा मला मधून गोळा वाटत होता, म्हणून मग मी असं परात आणि पोलपाटावरती घेऊन दोन्ही साईडनी असं प्रेस करून घेत आहे आणि थोडंसं बारीक करून घेत आहे। तुम्ही बघू शकता लेयर्स खूप आतमध्ये छान प्रकारे रेडी झालेले आहेत। आता आपण ह्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया।
सगळे कट केलेले पीसेस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि परत त्याच्यावरती ओला कपडा मी झाकून ठेवत असे। तर आता आपण एक गोळा घेतलेला आहे, तो गोळा असा वरच्या साईडने आपण प्रेस करून घ्यायचा आणि हलक्या हाताने असा लाटून घ्यायचा। खूप इझिली लाटता येतं आपल्याला, तुम्ही तेल नाही लावलं किंवा मैदा नाही लावला तरी चालेल। साठं लावण्यामुळे कसं होतं, आपल्याला इझिली लाटायला होतं। आता इथे मी करंजी रेडी करून घेत आहे। तुम्हाला जर साच्याचा वापर करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता। मी इथे हातानेच करंजी बनवत आहे। अशाच मी अजून 2 करंज्या बनवून घेते आणि मग आपण फ्राय करायला ठेवूया आपल्या करंज्या। आता इथे आपल्या ह्या 2 करंज्या रेडी झालेल्या आहेत। बघा खूप कलरफुल दिसत आहे आणि खूपच छान आपली अशी करंजी दिसत आहे। इथे मी आता फ्राय करायला करंजी घेत आहे। तर मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। 4 करंज्या मी रेडी केलेल्या होत्या। 4ही करंज्या मी आता एकत्र टाकलेल्या आहेत तळण्यासाठी। तर अंदाजे 2 ते 3 मिनिटं लागतात आपल्याला तळायला। थोडंसं असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर आपल्या हाता करंज्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता खूपच छान अशी करंजी आपली दिसत आहे। अशाच मी बाकीसुद्धा करंज्या करून घेते। बघा मंडळी, इथे आपलं खूपच सुंदर खमंग आणि खुसखुशीत अशी करंजी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शुभ दीपावली सगळ्यांना। धन्यवाद।